नमस्कार. इथे मी घेतलेला आहे 1 किलो साबुदाणा. साबुदाणा स्वच्छ धुवायचा आहे 2-3 वेळा. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं. अर्धा इंच वरील इतकं पाणी टाकून घ्यायचं. झाकण ठेवायचं आणि 10 ते 12 तास हा साबुदाणा भिजवून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे आहे 1 किलो साबुदाण्यासाठी 2 किलो बटाटे. बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकले, पाणी टाकलं आणि झाकण लावून याच्या लो फ्लेमवर 3 शिट्ट्या करून घेतल्या. कुकर थंड झाल्यावर बटाटे काढले, साल काढून छान किसून घेतले. आता गॅसवर एक मोठं पातेलं ठेवलं. त्यामध्ये 1 लिटर पाणी गरम करायला ठेवलं. त्यामध्ये 2 ते 3 चमचे जिरं टाकायचं, चवीप्रमाणे मीठ टाकायचं, 3 ते 4 चमचे लाल मिरची पावडर टाकायची, पाण्याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यावर भिजवलेला साबुदाणा टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. साईडला आपल्याला अर्धा लिटर पाणी गरम करायला ठेवायचं आहे. इथे आपण साबुदाणा मिक्स करून घेतला. झाकण लावून 2-4 मिनिटं वाफवायचं, झाकण काढायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि पुन्हा झाकण लावून आपल्याला हा 5-1 मिनिटं शिजवायचा. त्यानंतर पुन्हा झाकण काढायचं आणि गरज पडेल तर यामध्ये थोडं पाणी टाकायचं अंदाजाने. इथे मी अर्धा लिटर अजून पाणी टाकून घेतलं, थोडं करून. असं संपूर्ण 1.5 लिटर पाणी लागलेलं आहे साबुदाणा शिजवण्यासाठी. साबुदाणा छान शिजलेला आहे बघा. आता यामध्ये आपल्याला उकडून किसलेला बटाटा जो आहे यामध्ये टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करायचं, छान एकजीव झालं पाहिजे सगळं. आणि यामध्ये आपल्याला गरज पडली तर मीठ टाकायचं, चव बघायची, त्यानंतरच आपण वाढवायचं आहे अंदाजाने. इथे मी मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. आपलं हे पीठ तयार आहे चकलीसाठी. आता इथे आपण टेरेसवर प्लॅस्टिकचा कागद टाकून घेतलेला आहे. कुरडईचा साचा घ्यायचा, त्याच्यामध्ये चकलीची प्लेट येते ती प्लेट लावून घ्यायची आणि सारण भरून हे आपण चकल्या अशा पद्धतीने पाडून घ्यायच्या आहे. दिवसभर उन्हात ठेवल्या की संध्याकाळी उलटून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूने आपल्याला उन्हामध्ये कडकडीत 2 ते 3 दिवस वाळवून घ्यायच्या आहे. इथे मी 3 दिवस चकल्या वाळवून घेतलेल्या आहे. मस्त चकल्या तयार आहे. हवाबंद डब्यात ठेवायच्या आणि 2-3 वर्ष टिकतं. मी इथे तुम्हाला तळून पण दाखवलेले आहे. अगदी मस्त 4 पट फुललेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.